या आतमध्ये. नमस्कार घाले मॅडम. नमस्कार. या या या. मी घाले मॅडम नाही, मी काळे मॅडम. अच्छा सॉरी. घाले मॅडम होत्या, रिटायर झाल्या. अच्छा. म्हणजे त्या आता गेल्या तिकडे मुंबईला, तिकडे शिफ्ट झाल्यात. त्या बहीणच आहे माझी. अच्छा. हा मला ना सुवर्ण मॅडमनी पाठवलं. ती सुवर्ण सदाफळे. हा सदाफळे. हा हा हा, बरोबर आहे. काय झालं? तिच्यासारखेच प्रॉब्लेम असणार तुमचे पण. सांगा. माझा असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम माझा नाही आहे, माझ्या बायकोचा आहे. मग तुमची बायको कुठे? पण तिची म्हणजे हिंमत नाही होत तिची दवाखान्यात यायची. का? लाज होती ती. अहो, आलं पाहिजे प्रत्येकाने हॉस्पिटलला. कसं आहे माहितीये का, काय प्रॉब्लेम आहे काय नाही, डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे, प्रत्येक गोष्टीबद्दल सांगितलं पाहिजे, तर आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर आम्हाला काही सांगितलंच नाही तर आम्ही काय करणार आहे? मग हे बघा, एक तर देवासमोर आणि डॉक्टरांसमोर इथं आपल्याला मन मोकळं करता येतं आणि त्याचं सोल्युशन पण भेटतं आपल्याला, काय करायचं काय नाही. बरोबर आहे की नाही? खरे खरे. हा मग मी तिला बोललो मॅडम, म्हणलं डॉक्टरांपुढे ना लाजायचंच नाही. मग तुम्ही का हलवताय माझा टेबल? मॅडम तुम्ही घालीत आहे का? तुम्ही घालीत काय? या काड्या? अहो नाही, ते ना आपलं शिरपतराव माहित नाही तुम्हाला? बुचके. आता ते हा शिरपतराव बुचके. हा आता ते चोरी करत होते, पकडले ते. चोरीच्या केस मध्ये कान फुटला होता त्यांचा, त्यांच्यासाठी ते आणून ठेवलंय. ह्याच पठ्ठ्याने फोडला होता. काय? त्याचा कान. अय्यो, म्हणजे तुम्ही माझ्या शाळेचे लेंड्या चोरून घेऊन चालला होता. हा हा, ते बोलले मला, इतकं नाही सांगितलं त्यांनी काय चोरलं म्हणून. ते ना ते शाळेचे लेंड्याच आहे ना, मिसरी भाजीत आणि मिसरी लावित होतो, म्हणून माझ्या लेंड्या चोरल्या. तेच म्हटलं, त्यांचे दात इतके काळे काय आणि कसा वास येतो त्यांचा. आता मी एक महिना आंघोळ नाही केली. एक मिनिट, मी काय वास घ्यायला नाही गेले ना त्यांचा, बरोबर आहे की नाही? पण ती इथं आले होतं, मला बना वास नाही आला. मास्क लावलेलं असतं. मी ना, हे असे लोक आलेत का, मला अनुभव आधीच होता, म्हणजे मी भरपूर जणांचे घेतले ना हो वास. तर मग त्याच्यामुळे मला अनुभव आला. मग मी काय करते, आता मास्क लावून ठेवते कोणी जर आलं तर. आता उगाच मास्क संपले म्हणून तुम्ही आले तर ठीक आहे, ओके, पण तुमचा नाही येते वास. चला जाऊ दे, तुमचं बोला तुम्ही. ये झेंडू बाम का आलाय? ते कोणाचं दुखत असलं ना, तो खालून लावायचा असतो. काय? पाय बी काही दुखत असलं तर, गुडघा वगैरे, डोकं, त्याला चालतं. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तुम्ही माझ्या चौकशा करतायत सध्याच्या. तुम्हाला कसं बोलू, मला लाजवती वाटते. तोंडाने बोला. कसं बोलू म्हणजे काय? लाज वाटते मला. छे, तुम्ही काय बाई माणूस आहे का लाजायला? पण तुम्ही बाई माणूस आहे ना. हे बघा, सर्वात तुम्हाला माझं खोलून कसं दाखवू मी? हा, मनातलं. अहो, मोकळं करून दाखवा. मोकळं करून दाखवू? हा, हे बघा, तुम्हाला बोलले ना मी, कधीच लाजायचं नसतं. एक तर वरच्या पुढं आणि खालच्या पुढं. वरचा तर माहितीच आहे तुम्हाला, खालचा म्हणजे कोण? वरच्याचाच प्रॉब्लेम आहे माझा. वरच्याचा म्हणजे वरचा काय प्रॉब्लेम आहे? असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगतो मॅडम मी. महागडा फोन येतो, त्याला हात नका लावू. मॅडम मला बोलण्यातून तर नाही जमत आहे तुम्हाला सांगायला, पण मी तुम्हाला ना सांगतो. ओके, सांगा. ही ना माझी बायको आहे. ही माझ्या बायकोचे ना, हे चिकू आहे ना, ते आपल्याला हापूस आंबे करायचे. हे हापूस आंबे करायचे बस. बायकोचे हे 2 चिकू, याला करायचे हापूस आंबे. अहो, त्यात काय मग इतकं सोपं आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट घ्यावं लागेल. तुमच्या बायकोचे जरी मोठे करायचे असले ना तुम्हाला आंबे,
तरी स्टेटमेंट तुम्हाला घ्यायला लागेल त्याची. हा का? बरं झालं तुम्ही बरोबर आलात, बायकोने आणले हे चांगलं केलं. हा ना. पण ऐका ना, तिला ना मॅडम कळून द्यायचं नाही आपल्याला, पण आहे ना ते ना तुम्हाला सांगते बा, हे 5-5 किलोचे करून द्या मला. आता मी इथं नाही करू शकत ना, ते काम तुम्हालाच करायला लागेल. तुम्हाला माहिती आहे याच्यावर आहे ना काहीच इलाज नाही आहो, सगळं नैसर्गिक असतं. ते काय झालं? नैसर्गिक म्हणजे तिला काय काँग्रेस खाऊ घालायला लागलं का आता? खाण्यापिण्याचं नसतं हो. मग बघा काही गोष्टी आपल्या हातात जादू असतो, हातात. आता जादू तुमच्या हातामध्ये आहे. खरंच? आता तुम्हाला सांगते, माझे तर पहिले पेरू होते बारीक बारीक बारीक, माहित आहे ना, हा, आपण झाडाला असताना त्याचेच गावठी तोडून पेरू. हा गावठी पेरू. हा. ते तुमच्या भाषेत बोलत असेल गावठी पेरू. पण मग आहे ना, आता कलमी आंबा आहे. आता कलमी आंबा आहे वाटतं. दिसतंय ना फिटनेस मध्ये. ती एक बॉडी असते. आणि हे बघा, जसा एखादा कुंभार असतो, तो मडक्याला आकार देतो, हा. तसा तो आकार आपल्या नवऱ्याला द्यावा लागतो. आपल्या नवऱ्याने बायकोला द्यायचं असतं. हा. आणि ते काम ते तुमचं आहे. तुम्ही माझ्याकडे जरी आलं ना, म्हणजे तुम्ही इथं आलात चांगलं झालं, पण मग मी तुम्हाला एक चांगलं हे शिकवण देते तुम्हाला. पण ती शिकवण तुम्हाला अशी नाही देता येणार. मग तुम्हाला पाठीमागे यावं लागेल त्याच्यासाठी. मग तुम्हाला करून दाखवावं लागेल कसं करायचं, काय करायचं. म्हणजे आणि ते कोणाबरोबर? कोणाबरोबर म्हणजे? अहो मी शिकवेल तुम्हाला कसं करायचं. एक मिनिट. अच्छा, तुमच्याकडे नकली आहे का ते? तुम्ही बसा, मी तुम्हाला सांगते. इकडे बसा तुम्ही, एक मिनिट बसा. आता कसं आहे ना, मला पण इथं टेबलवर बसून जास्त वेळ आहे ना, मला मूळ येते. मी भरपूर इलाज केले तो. मी स्वतः डॉक्टर असून मला मूळ येते, मला बसता येत नाही टेबलवर जास्त वेळ. हा का? तुमचं गळतं का? हा, तुमचं गळतं का? काय? रक्त नाही, सुक्क आहे मला, ओललं नाही मुळे. बसा तिकडे. मग तुमचं बोर्ड टेकत नाही का जागेवर? हे असं नरम लागतं, त्याच्यासाठी मी नरम टाकून ठेवलंय ना खाली. हे बघा, आता हे ते बरोबर. हा, आई चिकू आहे, आपल्याला हापूस आंबा करायचा आहे. हा, पण हे आता चिकूच्या मापा एवढं नाही ना, चिकूपेक्षा मोठंच आहे ना. हा, नाही ते लावून बघा. बरोबर. आता हे बघा, त्याला तुम्हाला एकदम प्रेमाने पहिले जवळ जावं लागेल. मग प्रेमाने असं हे असं फिरवावं लागेल, बरोबर आहे. मग त्याची तुम्हाला एक मी तेल देईल, आयुर्वेदिक तेल आहे. ते तेल आपल्या इथे कुठेच भेटणार नाही, डोंगरावर जावं लागतं तेल काढण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डोंगरावर चढतात ना, तेव्हा तुम्हाला असं दम लागेल, मग घाम येईल. माझं तुम्हाला इतकं असं गरम 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 होईल. मग तुमचा घाम असा टप 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 गळल. गळू राहिला, लागलं गळायला, गळू राहिलं मॅडम. लागला का गळायला? हा, टपा 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 गळू राहिला. खालचा नाही, वरचा घाम गळेल. सगळी कोणच गळू राहिला, फार बुडाला बी आला. तर मग तो घामाचा एक थेंब घ्यायचा आणि त्या तेलामध्ये टाकायचा. तोंडात नाही, तेलात टाकायचा. तुम्ही तोंडात का टाकताय? काय झालं मॅडम? अहो, घामाचा थेंब घ्यायचा आणि तुम्ही जे तेल डोंगरावरून आणशाल ना. कोणतं? आता ते तेल मी तुम्हाला लिहून देईल, ते डोंगरावरच भेटत असतं. नॉनसेन्स. तुम्हाला कळलं नाही का मी काय बोलले? कुठं होते मग तुम्ही? ऐका, तुम्ही डोंगरावर चढणार, ओके? कोणता डोंगर? कोणता पण हो, मोठा डोंगर. मला नाही काय होऊन जाते, तुम्ही काय बोलताय मला. अहो, डोंगर डोंगर माहित नाही का तुम्हाला? पहाड पहाड. ते डोंगरावर जायचंय तुम्हाला, कारण की ते जे तेल आहेत ना, ते कुठंच भेटत नाही, ते फक्त डोंगरावर भेटतं. तिथं बाबा आहे का?
बाबा आहे म्हणजे तिथे विकणारे आहेत. अच्छा. हा, हम्म. तिथे तुम्हाला जायला लागेल. हम्म. ओके, तिथे गेले तुम्ही त्यांच्याकडून तेल घेऊन यायचं. त्या तेलाचं नाव तुम्हाला लिहून देते, कारण की लक्षात तर नाही राहणार. त्याला सूर्यप्रकाश तेल बोलतात. ते जे लोक सूर्याकडे तोंड करून बसलेले असतात ना, त्यांच्याकडेच भेटतं ते तेल. कळलं? म्हणजे सूर्याचा प्रकाश तेल. सूर्याचा प्रकाश नाही, सूर्यप्रकाश तेल. ओके, सूर्यप्रकाश तेल. हा. आणि तिथून एक सफेद बिबवा, एक काळा बिबवा आणायचा. हाय आमच्याकडं बेबी, लय आमच्याकडं आहे ना? हो. व्हेरी गुड. मग ऐका, त्याचं तेल करायचं बिबियाचं, ठेसून. त्याचं तेल चांगलं खडक्याने असं पिळून काढायचं. ओके, ते 2 असतात ना चिकूच्या वर, असे त्याचे बोंड असतात. हा हा. त्या बोंडावर ते तेल लावायचं. आधी सूर्यप्रकाश तेलाने चांगली अशी बघा, अशी अशी अशी. बरोबर आहे. मला आता इकडे आठवलं. ऐका, ती बिब्याचं तुम्ही बोलल्यानं मला आता आठवलं. ते ना एक आम्ही परेकून गाय घेतली होती ना, तो आहे ना असं बिब्याची धुनी देत होता तिला, तिची कास पाडायसाठी. बरोबर आहे. मग हे बरोबर, तुम्ही बरोबर बोलल्या मॅडम, तुमचा लय अभ्यास आहे बरं का मॅडम. तर मग ना आधी तुम्हाला अशी मालिश करायला लागेल. ओके, असं बसत मालिश करायची. आता मी तुम्हाला वरतून दाखवते, कारण की हे फुटेल नाही का, ते आम्ही फक्त दाखवण्यासाठी ठेवलेले. हां, तुम्हाला आतमध्ये नेऊन मी चांगली स्टेटमेंट देते. हां, तर मग मस्त त्याची मालिश वगैरे केली का, मग ते जे बिब्याचं तेल आहे ना, ते वरतून एक थेंब इकडून एक थेंब तिकडून. चला आता आतमध्ये दाखवते कशी मालिश करायची. चालेल. हां, बाकी पुढे जे जे होईल ते तुम्हाला करावं पण लागेल. हा, मी तयार आहे. हां, पण मला ते ना ते असं पाहिजे, मग डायरेक्ट हापूस आंबे पाहिजे बस. अहो 5 किलो. कलिंगड भेटेल तुम्हाला, कलिंगड. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मग काय अडचण हां, नाही. चला. कुठं जायचं मॅडम आता? पाठीमध्ये. आता तुम्हाला शिकवावं तर लागेल ना मला. आता तुम्हाला ते त्याच्यावर नकली, याच्यावर किती शिकणार आहे तुम्ही? मग आता तुम्ही आपण मला असली देणार आहे का? असलीमध्ये शिकवणार आहे. हा का? हां, पण घाबरू नका बघून. नाही गावा. बघण्याची सवय आहे ना तुम्हाला? आहे, चिकू पाहिजे सवय. बाबा मॅडम, अहो हे तुम्ही काय करू राहिल्या? अहो दाखवते. आता तुम्ही मला आंबे बघायचे ना. हो मॅडम, येतं कलमी आंबे. कलमी आंबा? हा. अहो हे बघण्यासाठी लोक तर असतात. याला फिरवायचं आहे का? हा, त्यालाच फिरवायचंय. अच्छा. हा, बघा कसं वाटतं. मॅडम ऐका ना, एक राऊंड बिगाव द्या ना. बघा, मी बोलले होते ना तुम्हाला पुढे पण मोड होईल म्हणून. वा मॅडम, तुम्ही तर डायरेक्ट सोनं. हो ना, एकच नंबर मॅडम. कसं वाटलं? हां, असंच वाटेल. आणि अशीच मालिश करायची, मग तुमचं पण काम फिटमध्ये होईल आणि त्यांचे पण वरती साईज फिटमध्ये होईल. मॅडम, हां, तुम्ही फक्त मला तुमची फी किती झाली ते सांगा. माझी फी का? हे बघा, माझी फी ना, मला फी वगैरे नका देऊ तुम्ही सध्या. तुमचे ते घरचे आंबे झाले का, जसे म्हणजे आता चिकूचे आंबे झाले का, मग तुम्ही या. तसं मधून माझ्याकडे पण चक्कर मारत जा, कारण की मला बॉयफ्रेंड नाही आहे. मला खूप तुमच्या हात आहे ना, हात खरंच खूप गोड वाटले. मस्त आहे तुमचे हात. तर माझ्या ना इथं मस्त असे हात लावायचा. मला आहे ना तुमची अशी एक गोष्ट नाही जी मला गोड नाही वाटली. तुम्हाला खालून तर वरतीपर्यंत आवडलं ना? मला तुमच्या पार तळपायापासून तो मधलं बस स्टँड, वरतीला बस डेपो आणि वरचं जंगल सगळंच आवडलं. बापरे, इतकं बघितलं तुम्ही माझ्यामध्ये? बघितलं म्हणजे मी डायरेक्ट माझ्या घालून घेतलं. काय? डोळ्यात. ओके, चला ठीक आहे, मी तुम्हाला तेल आणि ते लिहून देते. ओके, मॅडम चला ना एकदा. हो मॅडम, चला ना एकदा. अहो नाही, चला ना मॅडम. अहो मी तुमचे फक्त तुम्हाला. मॅडम ऐका ना प्लीज, चला ना. ए बाबा, हे बघ मी तुला देते. एक काम कर, जाऊ दे, मला 500 रुपये फी दे पटकन माझी. मॅडम 5,000 घ्या पण. हा, चल मार पटकन, 5,000 मार. घ्या.
हां मॅडम चला ना प्लीज. हां बरं, हे बीबी आहेत तुझ्याकडं, हे तुझं तेल आणि चल निघ. मॅडम ऐक ना, चला ना मॅडम. नेक्स्ट टाइम मॅडम हे बघा, तुम्ही जर आत्ता जर कधी गेले नाही तर मी तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणतंही स्टेटमेंट देणार नाही. मॅडम लय मूड झालं, चला ना, चला प्लीज. माझी जेवायची सुट्टी झाली, चला निघा तुम्ही. पण मला भूक लागली, आता काय करू मी? घरी जाऊन जेवा. बाथरूम कुठे इथं बाथरूम कुठे? बाहेर आहे बाहेर. अवघडच आहे बाबा. मॅडम कधी येऊ आता? तुम्हाला हे ना आता थोडी थोडी वाढ वाटायला लागली का मग या तुम्ही. ओके. हा मॅडम. बाई 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 बाई, याचं हत्यार तर खूपच मोठं होतं. मी याच्या हातात दिले आंबे पण त्याने माझा डायरेक्ट बोगदाच करून ठेवला. असे पेशंट नाही यायला पाहिजे बाबा. 3.5चाच गाळा होता बाबाचा. जाऊ दे, चल फ्रेश होते.